नमस्कार मंडळी. एकदा एका गरीब विठ्ठल भक्त काकूंना वारीत दानधर्म करावा वाटला. त्यांच्याकडे थोडे अन्नधान्य होते. ते घेऊन त्या पंढरपूरला निघाल्या. नदी किनारी आल्यावर त्या नावाड्याला म्हणाल्या, मला पलीकडे जायचे आहे, नेशील का? नावाडी, मला पैसे आहेत का? त्या म्हणाल्या, नाही, पैसे नसतील तर नावेत बसता येणार नाही. नावाडी म्हणाला. मागून बरेच लोक आले, नावेत बसले. काकू तिथेच उभ्या होत्या. थोड्या वेळाने एक तरुण मुलगा तिथे आला. तो नावेत बसणार एवढ्यात त्याचे लक्ष काकूंकडे गेले. तो म्हणाला, काकू तुम्ही प्रथम बसा, मग मी बसतो नावेत. काकू म्हणाल्या, पैसे नाहीत माझ्याकडे. नसू द्या काकू, मी आहे ना, या बसा नावेत. काकू बसल्या आणि नंतर तो मुलगा नावेत बसला आणि नाव पहिलं तरी जाऊ लागली. ही आहे वारी, पंढरीची वारी. इथे थांबलेल्यांना बरोबर घेऊन जायचे असते, भुकेल्यांना अन्न द्यायचे असते, थकलेल्यांना मदतीचा हात द्यायचा असतो. वारी म्हणजे फक्त पंढरपूरपर्यंतचा पायी प्रवास नाही, ती वारकऱ्यांची भक्तिमय आध्यात्मिक वाटचाल आहे. अध्यात्माने भारलेले, विठ्ठलाच्या नामाने भारलेले प्रत्येक पाऊल पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असते. त्यांच्या श्वासात विठ्ठल असतो, मुखात विठ्ठल असतो, मनातही विठ्ठलच असतो. प्रत्येक जीवाला विठ्ठलाला भेटण्याची ओढ असते, आस असते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम अशा जल्लोषात पंढरपूरकडे वाटचाल करणारी ही वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतीक आहे, भक्तीचं प्रतीक आहे, सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे. शेकडो वर्षांपासून ही वारीची परंपरा अखंड सुरू आहे. यंदा तर लंडनहून पहिली ग्लोबल दिंडी पंढरपूरला येत आहे. हातात भगवे झेंडे, मुखात विठ्ठलाचे नाम आणि हृदयात पंढरीची ओढ असणारे हे वारकरी लंडनच्या विंडसर शहरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. वारीत लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा आणि विटेवरी उभा असलेला विठुराया तर महत्वाचा आहेच, पण त्याच्यासोबत संपूर्ण पंढरपूरला महत्त्व येते. पंढरपुरात नुसते पाऊल पडले, एकाच दिवस वास्तव्य घडले किंवा कळसाचे जरी दर्शन घडले तरी मोक्षप्राप्ती होते. पण या विठुरायाला विटेवर उभे करणे हे तुकोबांना काही आवडले नाही. कारे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट, अशा कडक शब्दात त्यांनी पुंडलिकाला खडसावले आहे. आषाढी एकादशीला घाटावरील वारकरी मोठ्या संख्येने वारीत असतात. कारण कोकणातील शेतकरी तेव्हा भात लावणीत गुंतलेला असतो. तर कार्तिकीला संपूर्ण कोकण लोटलेला असतो. कारण तोपर्यंत शेतकऱ्याची भात कापणी, मळणी पूर्ण होते. मग निर्धास्त होऊन तो निघतो विठ्ठलाच्या दर्शनाला. गळ्यात तुळशीची माळ आणि हातात मृदंग टाळ घेतलेला वारकरी अभंग गात पंढरपूरकडे निघतो. आळंदीवरून ज्ञानेश्वरांची आणि देहूवरून तुकारामांची पालखी अगदी उत्साहात निघते. विविध गावांमधून अनेक दिंड्या त्या वारीत येऊन मिसळतात. वारीत प्रसार होतो तो संतांच्या विचारांचा. दया, क्षमा, शांतीचा संदेश मिळत असतो संतांच्या अभंगांमधून. केवळ संतांचेच अभंग नाही तर काही लोकभक्ती गीतेही वारीतून ऐकू येतात. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांगना विठ्ठला जनी संग काय नात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, नको लावू असं पाप, जनी आहे आपली लेक, आपण तिचे माय बाप. ही अशी गाणी तालावर आणि ठेक्यावर म्हटली जातात. वारीत वारकरी प्रत्येकाला माऊली म्हणतो. जातपात, गरिबी श्रीमंती यांचा भेदभाव नसतो. सर्वजण एकमेकांना मदत करतात. सेवाभावी लोक अन्नदान करतात. उपासाचे पदार्थ, राजगिऱ्याचे लाडू, वेफर्स वाटणारे अंतरांतरावर उभे असतात. कोणी पाण्याच्या बाटल्या वाटतं तर आषाढात छत्र्या वाटणारेही असतात. त्यामुळे वारी सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचं उत्तम उदाहरण ठरते. आजच्या धावपळीच्या युगातही वारीचं महत्त्व अजिबात कमी झालेलं नाही. उलट
तणावग्रस्त मनाला सकारात्मक ऊर्जा आणि शांती मिळते. वारी माणसाला साधेपणा, शिस्त, नियम शिकवते. स्वच्छता, पर्यावरणाची जाणीव आणि सामूहिक जीवनाचे महत्त्वही शिकवते. त्यामुळे पंढरपूरची यात्रा ही फक्त विठ्ठल दर्शन घडवते असे नाही, तर भक्ती, संस्कार, माणुसकी यांचा तो महोत्सव असतो. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी असे संत म्हणतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. पाहण्याचे सुख डोळ्यांना आणि सोबत अंतकरणाला आहेच, पण सदैव विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणाल्यास हार्ट चांगले राहते असे विज्ञान सांगते. छातीत दुखू लागले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे, 5-10 मिनिटात रिलीफ मिळतो. तर वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. संतांच्या विचारांमुळे आणि विठ्ठल भक्तीमुळे वारी समाजात नैतिक मूल्य रुजवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करते आहे. तर मग मंडळी, येताय ना तुम्हीही पंढरपूरला? बोला जय जय रामकृष्ण हरी.